हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य आहे? जनकाचं. आता लय बारीक आहे का बरं, जनकाचं वाक्य आहे. मी पोरगी देईल पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीता न्यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला धनुष्य पाहिले होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण, ते सीता उचलून काय करतो. म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ती चालले निघून. त्याला विचारलं का चाललंय, पाहायला आलतो म्हणले. सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेचं आम्हाला काय करत. मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे. दुःख येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका सांगितलं असं एक कारण, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता रावण.